नमस्कार. जरी आपली आठवण खूप कमी असली तरी मला वाटतं तुम्ही विसरला नसाल. अगदी 1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका निवाड्यामध्ये CJI म्हणाले, कॉकरोच वृत्तीच्या माणसामुळे जे कमी करून म्हणजे पैसा मिळवण्यासाठी खोट्या RTI घालतात, त्याच्यामुळे न्यायनिवाड्यामध्ये करताना वेळ लागतो वगैरे असं त्यांचं चाललं होतं. त्या एका शब्दाचा कॉकरोचच्या सगळ्या तरुण पिढीवर लावून त्याचा निषेध म्हणून कॉकरोच जनता पार्टी टिपकेने काढले. त्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला सोशल मीडियावर. विश्व रेकॉर्ड झाला की एवढ्या कमी वेळेमध्ये एवढे सदस्य. आणि मग काय एक आंदोलन निर्माण झालं. जंतर मंतरला सध्या ते आंदोलन चालू आहे. त्याच्यामध्ये दिपकेने इतका सच्चा माणूस आहे की त्याने सांगितलं मला उपोषण वगैरे जमणार नाही. दिपकेच्या मदतीला सोनम वांगचुकाला ते उपोषण करत आहेत. पण देवाची त्यांच्यावर एवढी कृपा आहे मला माहीत नाही की आतमध्ये काय न जाता आउटलेट कुठून आहे कसं आहे ते मला माहीत नाही. चालायचं तर आत्ता तुम्ही जर त्या कॉकरोच जनता पार्टीचे उपद्व्याप बघाल, तिथल्या घोषणा ऐकाल तर तुम्हाला खूप चीड येईल. सुरुवात झाली कुठून? नीटचे पेपर फुटीपासून. त्याच्यामध्ये मुलांनी आत्महत्या केली. मान्य आहे मला, त्याच्या विरुद्ध आंदोलन पाहिजे हेही मला मान्य आहे. चला, आणि आत्ता काय चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये? फक्त म्हणण्यासाठी धर्मेंद्र प्रधानचा ते राजीनामा मागत आहे. आता नीटची परीक्षा झाली दुसऱ्यांदा, पेपर फुटल्याशिवाय झाली. जे आत्महत्या झाली त्याच्याबद्दल दुःख आहे. तो पेपर फुटी कशामुळे होऊ शकते, टेलिग्राम चॅनल तो त्याला तेवढ्या वेळापुरतं बंदही केलं. सगळं झालं. मी म्हणत नाही की पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी धरावं, आंदोलन करावं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. पण एका मुद्द्यामध्ये अनेक मुद्दे भेसळून टाकलेले आहेत. अनेक मुद्दे. त्याच्यामध्ये LGBTQ ते येतात आणि मेरा लिंग मेरी मर्जी, मेरा लिंग मेरी मर्जी म्हणून हे देत आहेत. त्याच्यामध्ये समलैंगिक आता तर चाललेलं आहेत. ते तोंडात तोंड घालून समलैंगिक 2 मुली 2 मुलगे तोंडात तोंड घालून त्यांचे विचार एकमेकांना देत आहेत. आणि त्याचं चित्रीकरण होऊन ते ह्याच्यावर आहे. आता आपण महाराष्ट्रात तरी बघतोय तुकाराम मुंडे अन्न भेसळामध्ये खूप छान कार्य करत आहेत. पण तुमच्या लक्षात येत आहे का, मनाचा आहार विचार आहे. अन्नातला भेसळ एका माणसाला किंवा ज्यांनी खाल्लंय, सेवन केलंय, अशा थोड्या लोकांना त्याचा त्रास होईल. पण हे विचारांचं जे भेसळ होतं आहे आणि त्याचं असं सगळीकडे प्रसारित होतं आहे, त्याने पूर्ण पिढी बर्बाद होईल. लक्षात येतं आहे का तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी सरकारचे प्रशासकीय लोकांनीच येऊन करायला पाहिजे असं आहे का? आता झुरळ जनता पार्टी, कॉकरोच जनता पार्टी वाटच बघते की प्रशासनाने त्यांच्यावर येऊन काहीतरी म्हणजे त्यांना जेलमध्ये घालावं, जेणेकरून ते लाईमलाईटमध्ये पुन्हा येतील, लोकांना त्यांच्याकडे लक्ष देता येईल. तर आता हे आपल्या जनतेचं, पालकांची ड्युटी नाही. आपल्याला आवडेल आपली मुलं अशी समलैंगिक
आपला मुलगा टकलं होऊन साडी घालून फिरणारा, मुलीसारखे कपडे ब्रा घालून फिरणारा आवडणार आहे का, हे पालकांनी विचार करायला पाहिजे. हे जनतेने, पालकांनी हे आंदोलन मोडून टाकलं पाहिजे. तिथे जेवण देणार आहे प्रशासन, ह्याच्यामध्ये जर आलं तर त्यांना काय म्हणतात ते, मरणाऱ्या माणसाला दिवा जळतो ना, तसं अजून त्याला एक त्या ज्योतीला थोडीशी वाफ हे मिळेल, तेल मिळेल. ह्याला आता जनताच पेटून उठली पाहिजे. शेतकरी आंदोलना वेळेला पण जनतेने साथ दिली नाही. आता इथे जनतेने जाऊन त्यांना रट्टे मारून बाहेर उठवायला पाहिजे, प्रशासनाने नाही. प्रत्येक ठिकाणी तुकाराम मुंडेच पाहिजे असं नाही, आपण सुद्धा होऊ शकतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपली आहे. आपले पाल्य अशा पद्धतीने समलैंगिक तोंडात तोंड घालून चार लोकांमध्ये चित्रीकरण करत स्वतःला मोठं समजतात. काय होणार ह्या पिढीचं, ह्याचा विचार करताय? मुद्दा कुठला, नीट परीक्षा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, ह्या व्यतिरिक्त सगळं तिथे चाललेलं आहे. त्याला किती एक दिवसातला 1% पण वेळ देत नसतील. बाकीचं सगळे नको असलेल्या गोष्टी तिथे चाललेल्या आहेत. मग आता जनतेने, पालकांनी ह्याविरुद्ध नको का उठायला? तुम्हाला काय वाटतं नक्की मला कळवा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद.